आपल्या आयुष्यात ना आपल्यावर जीव लावणारी सगळी माणसं पाठवली. सांगतो तुला, आपल्यावर जीव लावणारी माणसं सगळी जेव्हा एकत्र येतील ना, तेव्हा खरं सांगतो अख्खी आपलं कुटुंब ना सर्वात सुखी कुटुंब असेल. नक्की माफ कर ग आपल्याला. डोली आपण आहोत ना. डोली सत्या, तुम्ही अशी झोपलात काय? उठा ना. टेन्शन नको घेऊ रे कॉलर, आपला सुपरमॅन गेलाय ना. बघ आता ते आई बाय कशा आहेत वहिनी? आता बरं आहे ना? म्हणजे आई तुला बरं वाटतंय ना? सोकर सोकर सोकर. अहो डॉली वहिनी, पण मी तुम्हाला पलंगाखाली लपायला सांगितलं होतं, मग तुम्ही कपाटात कशाला गेला? मला इतकं टेन्शन आलं ना, अक्कांना जाग आली ते. आणि जर का त्या मला बघून पॅनिक झाल्या असत्या तर ते त्यांच्यासाठी बरोबर नाहीये ना, म्हणून मला खूपच टेन्शन आलं. आणि कुठली जागाच सापडे ना. कपाट दिसलं म्हणून मी स्ट्रेट अवे त्याच्यात घुसले. अगं पण तुला अंधाराची भीती वाटते ना आणि एकटेपणाची. पण मला माहिती नव्हतं की इतका वेळ लागेल कपाटात, म्हणून खूपच वेळ लागला. पण नंतर तर मला असं वाटायला लागलं की बापरे, माझा आता जीव जातोय की काय. हा वहिनी, असं कसं गचकायला देऊ आम्ही तुम्हाला? म्हणजे असं कसं सोडणार ना आम्ही तुम्हाला? वहिनी देवा बाय, अरे तुमच्या लग्नाच्या वरातीत नाचायचंय आपल्याला. सत्य भाऊजी, आत्ता जर का मला काही खायला मिळालं नाही ना, तर आमच्या वरातीत नाचण्याचं स्वप्न ना तुमचं खरंच अपूर्ण राहणार आहे. डॉलीबाई तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण काहीतरी खायचा जुगाड करून येतो. बाय, अरे आपण असताना तू जुगाड कशाला करतो? आपण आहे ना, सगळी सेटिंग केली आपण. अरे पांडे आत्ता आलो. डॉलीबाई तुम्ही ठीक आहात ना? हो काय? देवा, अरे भावानो, थँक्यू रे. बस का बाय, आता थँक्यू बोलून तू आपल्याला काय परका करतो काय? अरे बस काय भावानो, अरे तुम्ही आहात ना म्हणून आपण बिनधास्त आहे. अरे पण पांडे, एकच ताट के. अरे सगळ्यांची ताटं घेऊन ये ना, आपण सगळे एकत्र बसू जेवायला. जा. ए पांडे, जा ना, आपल्यासाठी पण ताट घेऊन ये. चल. ताट घेऊन येता काय? तू काय बकासूर आहे काय? अरे आधे घंटे पहिले जेवलो ना आपण. नाही तर काय? तुम्ही दोघं निवांत जेवा आता. आम्ही कशाला उगाच कबाब मिळती. हा कबाब पण आहे? गपरी, याला ना नेहमी खायचंच सुचत. आम्ही निघतो आता, तुम्ही जेवा. पण याच्या पुढची केस तुम्ही सोडवायची आहे काय? आम्ही मारतो आता कळती. चल रे. चल चल चल. आई देवा, मी निघतो. ए कबीर भावा, तू कुठे चाललास? अरे तू तरी थांब, आपण एकत्र जेऊये. नाही नको. हे बघ, मला खात्री आहे की तू माझ्या आईची काळजी घेशील. आणि सांगितल्याप्रमाणे तू अर्ध्या तासाच्या आत तिला बाहेर काढलंसच ना. सो यू गाईज एन्जॉय. बाय. अक्कांना अजून निदान 2 दिवस तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. नाही डॉलीबाई, राहू द्या ना, नका तुम्ही टेन्शन घेऊ. आपण बघतो काय करायचं ते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. म्हणजे अक्का माझ्या पेशंट आहेत, मी त्यांची डॉक्टर आहे. आणि डॉक्टर या नात्याने तुम्ही मला हे कसं सांगू शकता की मी नको टेन्शन घेऊ? नाही डॉलीबाई, झाला तेवढा राडा जाम झाला. तुम्ही ना आपल्यासाठी जाम केला. आता नाही आपल्याला तुम्हाला त्रास द्यायचा. आपण कोणतरी दुसरा डॉक्टर बघतो आता. का? माझ्यावर विश्वास नाही? नाही नाही डॉलीबाई, काय पण काय बोलताय तुम्ही. जगातला बेस्ट डॉक्टर तुम्ही. हा मग नाही डॉलीबाई, आता ना तुम्हाला नाही त्रास द्यायचा. हे झालं ना ते परत नाही करायचं आपल्याला.
आयुष्यात जर का अशा वळणावरून गेलो नाही तर मग प्रवासाची काय मज्जा आहे? आणि मला सांगा, समजा माझ्या आईला असं काहीतरी झालं असतं तर तुम्ही नसते का काळजी घेतली? काय बोलता डॉलीबाई तुम्ही? अहो घेतली असती ना, काय झालं तरी आपल्या सासूबाई आहेत त्या. मग अक्का पण तर माझ्या कोण आहे? ते काही नाही, ते बोला ना डॉलीबाई, अक्का कोण आहे तुमच्या? कळतंय ना तुम्हाला, मग का विचारताय? नाही कळत ना आपल्याला, सांगा ना तुम्ही कोण आहे? माझंच तोंडून ऐकायचंय, मज्जा येते. जाम मज्जा येते, सांगा ना अक्का कोण आहे तुमची? सासूबाई. हाय 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 डॉलीबाई, काय सांगू तुम्हाला, एकदम मूडच पलटी करून टाकलात आपला. आता आणखीन तुमचा मूड चेंज व्हायच्या आधी ना आपण जाऊया. डॉलीबाई ते आपण सॉरी बोलतो तुम्हाला. सॉरी का? नाही ते अक्का तुम्हाला काय पण बोलते, तुम्ही आपल्यासाठी सहन करता, आणि हे सगळं होत सुद्धा तुम्ही अक्कासाठी काय काय करताय. आपली मैत्री झाली ना तेव्हाच मी सांगितलं होतं, नो सॉरी नो थँक्यू. हा डॉलीबाई, पण आपली फक्त मैत्री थोडीच आहे का? हा डॉलीबाई, तुम्हाला माहितीये ते लग्न झाल्यानंतर ना तो नवरा असतो ना, तो बायकोला एकच शब्द बोलत असतो प्रत्येक वेळी, माहितीये काय? काय? सॉरी. बघूया लग्न झाल्यानंतर कोण कोणाला किती वेळा सॉरी म्हणते ते. बरं आता चला, मला अक्कांना ऑब्झर्व करायचं. इच्छा गावात डॉलीबाई, तुम्ही अक्काचं कसं ते अब्झर्वेशन करणार? आपल्याला सांगा, अक्काला समजा कळणार तुम्ही त्या तिकडे आहात तर आयुष्यप्पा सांगू तुम्हाला फुल राडा घालेल, अख्खा घराचं ते अब्झर्वेशन करेल. डॉलीबाई, आपण एक आयडिया करूया, दर 1.5 तासाला ना आपण अक्काला ती गोळी देऊया, म्हणजे अक्का मस्तपैकी तमाम असेल, है ना? आपण अख्खा बॉक्सच मागून देतो त्या गोळ्यांचा. काय वेळ लागलाय तुम्हाला? गोळ्यांचा ओव्हरडोस नाही का होणार? मग डॉलीबाई, आपण अजून एक आयडिया करूया. आपण काय करूया, अख्ख्या घरामध्ये ना सीसीटीव्ही बसूया, म्हणजे तुम्ही जिथे बसलात ना तिथे तुम्हाला अक्का दिसेल, आहे की नाही? टेन्शनच नाही. वाव, मस्त आयडिया. असं जर होऊ शकलं असतं ना तर सगळ्या डॉक्टर्सने घरातच बसून ट्रीटमेंट दिली असती सीसीटीव्हीवर. हॉस्पिटल्सची काय गरज होती? अशी ट्रीटमेंट देऊ शकतो का आपण? नाही. मग काय करायचं? काही नाही, मीच ऑब्झर्व करणार कपाटात. नाही डॉलीबाई, आपण परत तुम्हाला त्या कपाटात जाऊ देणार नाही. बघा काय अवस्था झाली होती तुमची, बाप रे. नाही नाही डॉलीबाई, हे बघा तुमचं आपलं प्रेम आहे ना, त्याचा आपण गैरफायदा अजिबात घेणार नाही. आपण तुम्हाला परत त्या लोच्यात नाही टाकणार. कोण म्हणतंय देवा की तुम्ही माझा गैरफायदा घेताय म्हणून? असं काही नाहीये, मी करतेय माझ्या इच्छेने. तुम्ही मला नाही सांगितलंय. की मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. आजच्या गावात या दोघी पण आपल्यावर किती प्रेम करतात यार. अरे देवा, आई शपथ, आपल्याला तर कळतच नाही की यासाठी तुझे आभार मानायचे, या कुठल्या लफड्यात तू आपल्याला टाकलंस म्हणून तुला दोष द्यायचा. माय गॉड, काय एवढा दूर का केलाय? आली कट्टवळी, मला वाटलं अजून कशी नाही आली. डाले बोल ग, काय आहे? स्टॉप कॉलिंग मी डाली. आय एम डॉली, इनफॅक्ट डॉक्टर मोनिका श्रीखंडे. आलं का सुरू तुझं? बोल, काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपल्याला त्रास होता या धुराचा, बंद करा ना हे. हा, मग मी काय करू? व्हॉट डू यू मीन बाय मी काय करू? कालाकोट, इथे आग लागलेली दिसत नाही, मग एवढा दूर कसा काय झाला? अरे आग आता लागली नाहीये, लवकरच लागेल असं वाटतंय. दोघी बघ पेटल्यात. हे साडीचं दुकान, इथं लय मच्छर झाले म्हणून मागवली ना धुराची गाडी. इथले सगळे मच्छर मरतील. अहो पण डास आहेत तर ते सगळं स्वच्छ ठेवा ना तुमचा परिसर, म्हणजे होणार नाही डास. थोडीशी स्वच्छता राखायला शिका. आपण डॉक्टर्सच्या कॉलनीमध्ये राहतोय, तेवढं तरी भान ठेवा. हे मला नको शहाणपणा शिकवू, कळलं ना? तू तुझ्या घरात स्वच्छता ठेव, माझं घर स्वच्छच आहे. हे मारा रे धूर, मारा मारा. हो का? मग एवढे मच्छर आले कुठून? मला नाही दिसत आमच्या घरात एक पण मच्छर. हा, चष्मा लाव,
इंजेक्शन घे. अगं अक्के काय करतो तू? सोडा, हिच्यामुळे झालं हे सगळं. अक्के जरा शांत बस तिला ना. बाहेर काढा आधी. नाही तू अक्का प्लीज इंजेक्शन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तू शिकवणार का मला? सोड. अक्का प्लीज इंजेक्शन घ्या. अक्के तू जरा गप बस ना. डॉली औषध देत आहेत ना. डॉली वहिनी, सत्यभाऊजी, सत्यभाऊजी प्लीज तुम्ही काय करताय? डॉली वहिनी प्लीज प्लीज तुम्ही रागू नका. अक्का काय पण बोलली असेल तर ते सोडून द्या. ती येड्या खोपडीची आहे, माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही काय करा पण वाचवा तिला. आपण पाया पडतो तुमच्या. सांगत तुम्ही उठा आधी प्लीज. प्लीज तुम्ही आधी उठा. डॉली अक्कासाठी आपल्याला माफ करा. तुम्ही पाहिजे ते आपण करू, पण अक्काची ट्रीटमेंट तुम्हीच करा. खरंच नाही तर आपण जिंदा नाही राहणार. माय लॉर्ड वहिनी, अक्काची तब्येत बिघडली ना तेव्हापासून आम्हा सर्वांचीच हालत खराब झाली. तिला यापूर्वी आम्ही कधी असं पाहिलं नाही हो. कदाचित तिच्या आजारपणामुळे ती तुमच्यावर जास्त चिडचिड करत असते. प्लीज काही करा, तिला बरं करा. बघा वाटेल तेवढा पैसा खर्च करावा लागला तरी चालेल. दुसरं काय करायला पाहिजे सांगा, म्हणजे अक्काला बरं वाटेल. आपण अक्काला बरं वाटेल त्यासाठी सगळं काय करायला रेडी आहे. बोला ना तुम्ही. पण तुम्ही असं रागाने निघून नका जाऊ. डॉलीबाई आपण अनाथ आहे आणि आपल्या अक्काने ना आपल्याला कधीच जाणू दिलं नाही हो. आईसारखा तिने आपला सांभाळ केला. आपला जेव्हा बुरा वक्त होता ना तर ती आपल्या बरोबर होती. आता तिचा बुरा वक्त आहे, आपण काय पण करू शकत नाही. डॉलीबाई आपल्यावर उपकार करा. आपण तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. डॉलीबाई तुम्ही अक्कावर ट्रीटमेंट करा, आता ती नाही वाचणार. अक्कांची ट्रीटमेंट मीच करणार. काय डॉलीबाई एक नंबर बोलला, पण कसं? कपाटात. म्हणजे कसं? सांगते. मी कपाटात जाऊन बसणार आणि तिथून अक्कांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार. त्यानंतर मी जे काही पण ट्रीटमेंट सांगेन ते मी फोनवर सांगेन आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमचा फोन चालू ठेवायचा आणि तशी ट्रीटमेंट अक्कांना द्यायची. आणि मी दिलेली गोळी आपलं काम सोपं करत राहील. आणि राधा, ही जबाबदारी तुमची. मी तुम्हाला जे काही पण सांगेन ती ट्रीटमेंट तुम्ही अक्कांना द्यायची. मी मॅम, राधा कशाला? मी करतो ना. कबीर, मी हे बोलतेय तर काहीतरी विचार करूनच बोलते. मॅम, माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? कबीर, प्रश्न विश्वासाचा नाहीये. आज ना उद्या तुम्हालाही अशा केसेस हँडल करायच्याच आहेत, पण ही केस वेगळी आहे. मॅम, काय वेगळी केस आहे? इट्स अ क्लिअर कार्डियक केस. म्हणजे मी तसाच थोडा स्टडी केलाय. हार्टचे काही इश्यूज आहेत, सो मी. इट्स ओके कबीर, तुम्ही करेक्ट आहात, पण मी वेगळ्या अर्थाने बोलतेय. मला तुमच्या केपेबिलिटीजवर, कपॅसिटीवर अजिबातच प्रश्नचिन्ह नाहीये. पण तुम्ही देवांचे बेस्ट फ्रेंड आहात. तुमच्या दोघांमध्ये एक इमोशनल बॉन्डिंग आहे आणि कदाचित त्यामुळे अक्कांना ट्रीट करताना काही इश्यूज होऊ शकतात. तुम्ही अजून नवीन आहात, कदाचित तुमचे हातपाय कापू शकतात. तसं राधाचं नाहीये. राधाचं देवाशी किंवा
देवाच्या फॅमिलीशी कसलंच इमोशनल बॉन्डिंग नाहीये. त्यामुळे ही केस राधा जास्त चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात. अँड शी इज अ स्ट्रॉंग गर्ल. युजली काय होतं की जर का आपला पेशंट बरोबर एक इमोशनल कनेक्ट असेल ना तर ट्रीटमेंट करताना इश्यूज होऊ शकतात. पण तसं जर नसेल तर गोष्टी जास्त सोप्या होतात. करेक्ट आहे, बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. पण मॅम राधा डोंट वरी, मी सुद्धा असणारच आहे ना. पण डॉलीबाई तुम्ही आपल्याला एक सांगा, तुम्ही कपाटामध्ये जाणार कशा? कपाट तर अक्काच्या खोलीत आहे ना, आणि अक्का पण खोलीतच आहे. डोंट वरी, कपाटात कसं जायचं ते मी बघते. शेती कोण आहे? हा शेती कोण आहे? शिट्टी कोणी नाही वाजवली का? तुला चक्कर येते ना म्हणून तुझ्या डोक्यात शिट्टी वाजते. गापण मोड द्या तर मला बाथरूम मध्ये घेऊन स्वयंपाक करायचा. डोंट बी पॅनिक, सगळे शांत व्हा आधी. राधा बीपी चेक कर. हो येस मॅम. मॅम हाय बीपी आहे आणि पल्स रेट सुद्धा आहे. ब्रीदिंग रेग्युलर नाही होते. गॉड, एक काम करा, माझ्या किट मध्ये ना इंजेक्शन आहे, 10 ml इंजेक्ट करा लगेच. येस मॅम. इज इट 10 ml राधा? येस मॅम. गुड. हा आता राधा इंजेक्शन द्या लगेच. डोंट वेस्ट टाइम. येस मॅम देते. राधा डू इट फास्ट. हक्कांची तब्येत अजून बिघडेल. इंजेक्शन द्या.